कुंभमेळ्यामध्ये बिगर हिंदूंकडून खरेदी करू नका असं म्हणत नितेश राणेंनी हिंदूंना आवाहन केलं आहे। बिगर हिंदूंना व्यवसाय करू देऊ नका असंही राणे म्हणालेत। नितेश राणेंच्या विधानावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे। भाजप नेते नितेश राणे यांनी नाशिकमधील लोकांना आवाहन केलंय की त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात बिगर हिंदूंना व्यवसाय करू देऊ नका आणि त्यांच्याकडून काहीही खरेदी करू नका असं विधान नितेश राणेंनी केलंय। त्यांच्या विधानामुळे वाद निर्माण झालाय। नाशिकमधील अनेकांनी यावरून नाराजी व्यक्त केली। कुंभमेळाव्याच्या इथे जेव्हा सुरू होईल तिथे फक्त हिंदूंची दुकानं लागली पाहिजे अशी माझी तर मागणी असणार। कशाला पाहिजे तिथे गोल टोपी दाढीवाले तिकडे त्यांची दुकानं थुकून देतात, तसं पण सगळं थुकून देतात। मग ह्या सगळ्या अगर हिंदूंचा एवढा मोठा सण आहे, हिंदूंचा एवढा महाकुंभ आहे, तिथे सगळे हिंदूंचीच दुकानं असली पाहिजे माझं असं म्हणणं आहे। त्र्यंबकच्या इथे बघा किती आहेत, ते सगळे हिंदूंची दुकानं आहेत तिकडे। त्यांचं काय काम तिकडे? आम्ही त्यांच्या मस्जिदीच्या बाहेर ते काय त्यांचे विकायला जातो का? काफिराकडून घेण्याची त्यांच्याकडे काय परवानगी आहे? त्यांच्या कुराणमध्ये परवानगी आहे काफिराकडून घेण्याची? लगेच फेकून टाकतील। मग महाकुंभच्या इथे पण आजूबाजूचे ते फिरकता पण कामा नाही असे, मग ते पण नाव बदलून येणार। मग दुकानाच्या बाहेर जय श्रीराम फुलवाले लिहिणार आणि आतमध्ये अब्दुल बसला असणार।